वाटते। रेसिपीला सुरुवात करा। मग रेसिपीला सुरुवात करू तर या ठिकाणी हा उरलेला सकाळचा भात घेतलेला आहे 1 वाटी। आता रात्रीच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता। घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। एक मीडियम साईजचा बटाटा सोलून घेतलेला आहे आणि बटाट्याचे काप केल्यानंतर 2 ते 3 पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पूर्ण पाणी निथळून मग बटाट्याचे काप अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी वगैरे काही आपल्याला घालायचं नाही। वाटलं जात नसेल तर अशा प्रकारे चमचा फिरून घ्यायचं। पहा अशाच प्रकारे हे वाटायचं आहे। त्यानंतर एक पसरट बाउलमध्ये हे मिश्रण काढते। आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे। 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे। चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ आपण भातामध्ये सुद्धा टाकलेलं असते म्हणून चवीनुसारच वापरायचं आहे। थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार हिरवी मिरची। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे। तुम्ही पूर्णपणे हिरवी मिरची किंवा हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता किंवा पूर्णपणे लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता। हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे। फक्त एवढं साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर संपूर्ण हे मिक्स करून घेऊ। पहा साधारण 1 मिनिटासाठी अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला फेटायचं आहे। यामध्ये रवा, बेसन यापैकी आपल्याला काही टाकायची गरज नाही किंवा तांदूळाचं पीठ सुद्धा नाही। असं छान घट्टसर वाटलेलं आहे। मिश्रण 1 मिनिटासाठी मिक्स करून घेतलं। त्यानंतर हाताला असं पाणी लावायचं आहे म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकत नाही आणि असा गोळा करायचा आहे। लिंबू असतो ना, लिंबूच्या साईजचा हा गोळा घेतलेला आहे। दुसऱ्या हाताला सुद्धा पाणी लावून घेतलं आणि हातावरती सुद्धा हे वडे तुम्ही करू शकता। पहा आणखी मी तुम्हाला दुसरी ट्रिक दाखवणार आहे मेंदू वडे करण्याची। ती अतिशय सोपी आहे म्हणजे तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा सहज करू शकाल। पहा आतमध्ये होल केलं, अगदी सहज निघतात हाताला पाणी लावल्यामुळे। अशा प्रकारे अगदी झटपट हे मेंदू वडे आपल्याला करता येतात। पहा आता हे तळायचे कसे तर असा बोटांवरती घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे। सोबतच तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं। तेल खूप असं तापलेलंही असायला नको। जशी आपण भजी तळण्यासाठी तेल वापरतो ना गरम त्यानुसार तेल हवंय। तर आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवत आहे ती अतिशय सोपी आहे। तर त्यासाठी आपल्याला गाळणी घ्यायची आहे, चहा गाळायची। गाळणी सुरुवातीला ओली करून घ्यायची आहे आणि त्या ओल्या गाळणीवरती असा हा गोळा ठेवायचा आहे। पहा काही जास्त पसरावं लागत नाही। अगदी थोडंसं पसरवल्यानंतर होल करायचं आहे आतमध्ये आणि सोडायलाही अगदी सोयीस्कर जातं। हातावरती तेल उडण्याचीही शक्यता नाही किंवा हात भाजण्याचीही शक्यता नाही। अगदी भरावर सुद्धा होतात। अशा प्रकारे कढईमध्ये हे 4 मेंदू वडे सोडलेले आहे। सुरुवातीला जे आपण मेंदू वडे टाकलेले आहे ना तेलामध्ये ते पलटून घ्यायचे आहे। टाकल्यानंतर लगेचच हे मेंदू वडे आपल्याला पलटवायचे नाही तर साधारण काही सेकंद पर्यंत राहू द्यायचे आहे। म्हणजेच खालची जी बाजू आहे ना ती थोडीशी हलकी कडक होऊ द्यायची आहे त्यानंतरच मग पलटवायचे आहे। पहा या प्रकारे गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी ठेवायची आपल्याला आणि मीडियम ते मोठ्या गॅसवरती हे मेंदू वडे आपल्याला तळायचे आहे। गॅसची फ्लेम जर का कमी ठेवाल तर हे मेंदू वडे तेलकट होतील आणि पाहिजे तसे कुरकुरीत सुद्धा होणार नाही। म्हणून मीडियम ते मोठ्या गॅसवरती हे मेंदू वडे मी तळून घेतलेले आहे। पहा या ठिकाणी सुरुवातीला खूप सारे असे बुडबुडे निघत होते। आता बुडबुडे निघणे सुद्धा कमी झालेले आहे आणि छान असा रंग सुद्धा आलेला आहे। त्यानंतर मग तेलाच्या बाहेर काढायचे आहे। पहा कुठे हा मेंदू वडा फुटत नाही किंवा तुटतही नाही। मस्त रंगाचे आणि छान असे हे मेंदू वडे होत असतात। तेल पूर्णपणे निथळून घेतलं ना अजिबात तेलकट हे मेंदू वडे होत नसतात। तेल निथळून घेतलं आणि तशाच प्रकारे राहिलेल्या पिठाचे सुद्धा मेंदू वडे मी तुम्हाला आता करून दाखवते। तर मी नेहमी अशाच प्रकारे हे मेंदू वडे करत असते चहा गाळाच्या गाळणीवरती। ही जी पद्धत आहे ना दुसरी मला अतिशय सोपी वाटते म्हणूनच मी नेहमी ह्याच पद्धतीने मेंदू वडे करत असते। तुम्ही जर का ह्या पद्धतीने मेंदू वडे जर का करत नसाल तर एक वेळेस नक्कीच करून पहा गाळणीचा वापर करून। पहा पुन्हा 4 मेंदू वडे हे कढईमध्ये सोडले आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे लगेचच ते आपल्याला उलट पालट करायचे नाही
तर खालची बाजू थोडीशी आपल्याला ही कडक होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच मग पलटवायची आहे या प्रकारे। आता हे सुद्धा मेंदू वडे मी छान रंगावरती येईपर्यंत तळून घेते। पहा आता हे सुद्धा मेंदू वडे मस्त रंगावरती येईपर्यंत तळून घेतलेले आहे, तेलाच्या आतून काढून घेते। एवढ्या मिश्रणामध्ये आपले 8 मेंदू वडे हे होत असतात। 1 वाटी भात आणि 1 बटाटा एवढ्या मिश्रणामध्ये। पहा आता तुम्ही आवाजही ऐकू शकता मेंदू वड्याचा। रंग पहा किती छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असे हे मेंदू वडे होत असतात। पहा वाटत आहे का हे आपण शिळ्या भातापासून मेंदू वडे केलेले आहे। बनवायला रेसिपी किती सोपी आहे, घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच होते आणि अगदी झटपट होते, शिवाय दिसायला सुद्धा छान आहे आणि चवीला सुद्धा तितकीच मस्त अशी ही रेसिपी आहे। आता मी हा मेंदू वडा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। पहा आतमध्ये असा छान नळीसारखा पोकळ झालेला आहे, बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असा हा मेंदू वडा होत असतो। चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत तुम्ही हे मेंदू वडे खाऊ शकता किंवा मिरची सोबत सुद्धा खाऊ शकता। एक नाही तर सगळेच मेंदू वडे असे छान हे होत असतात। तुम्ही नक्कीच करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे, साधारण पोहे खाण्याचा 1 चमचा तेल घातलं। तेल किंवा तुपाचा वापर तुम्ही करू शकता आणि त्यामध्ये ह्या शेवाया आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। शेवाया भाजायच्या म्हणजे जास्त लाल किंवा तांबूस करायच्या नाही, तर हलक्या साधारण 1.5 ते 2 मिनिटापर्यंत ह्या परतून घेते। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे। कमी ते मीडियम गॅसवरती साधारण 1.5 मिनिटासाठी ह्या शेवाया परतून घ्यायच्या आहे। पहा कुठेही शेवाया जळत नाही आणि परतत असताना अशा सतत आपल्याला या परतवायच्या आहे, म्हणजे एका साईडलाच त्या लागणार नाही कढईला। यापेक्षा जाड सुद्धा शेवाया बनवल्या जातात, तर ही आज रेसिपी मी तुम्हाला बारीक शेवायांची दाखवत आहे। पहा शेवाया एवढ्या बारीक असून सुद्धा हा उपमा अजिबात चिकट होत नाही। साधारण 2 मिनिटासाठी शेवाया भाजून घेतल्या, त्यानंतर ताटामध्ये काढून घेते। शेवाया ह्या गार होऊ द्यायच्या आहे। पातेल्यामध्ये पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे। पाणी उकळत असतानाच त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे, साधारण 5 ते 6 थेंब तेलाचे टाकले आणि पाण्याला मस्त खडखडून उकळी येऊ द्यायची आहे। अशी उकळी आल्यानंतरच त्यामध्ये शेवाया टाकायच्या आहे आणि गॅस मोठाच राहू द्यायचा आहे। मोठ्या फ्लेमवरतीच शेवाया उकडायच्या आहे, जास्तही उकळू द्यायच्या नाही। साधारण 70 ते 80% शेवाया आपल्याला ह्या उकडायच्या आहे। म्हणजेच शेवाया ह्या पाण्यामध्ये घातल्यानंतर अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे, म्हणजे शेवाया जास्त ह्या शिजणार नाही। पहा पूर्णपणे ह्या मिक्स केलेले आहे आणि आता हे उकळी आलेली आहे अशा प्रकारची। आता मी गॅस बंद करते, त्यानंतर एखादी गाळण घ्यायची आहे किंवा चाळणी वगैरे आणि त्यामध्ये ह्या शेवाया पूर्णपणे काढायच्या आहे। शेवाया ह्या जास्त वेळ गरम असतात, ती शिजण्याची प्रोसेस थांबावी त्यासाठी माठातलं गार पाणी टाकायचं आहे। साधारण 2-3 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे वरतून, म्हणजे लवकर त्या गार होतात। पूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे ह्या प्रकारे। आता शेवाया गार होत आहे आणि पाणी सुद्धा निथळलं जात आहे, तोपर्यंत आपल्याला भाज्या ह्या चिरून घ्यायच्या आहे। या ठिकाणी भाज्यांमध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा असा लांब उभा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे, तर मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि मिरच्या सुद्धा अशा लांब चिरून घेतलेल्या आहे, म्हणजे लहान मुलांच्या डब्यात जरी आपण देत असाल हा उपमा, त्यांना पटकन मिरची निवडता येते। मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा अशा प्रकारे चिरून घ्यायचा आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि थोडी कोथिंबीर एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही शिमला मिरची किंवा गाजर सुद्धा घालू शकता, एक्स्ट्राच्या घरात भाज्या असतील तर। आता उपमा करायचा आहे म्हणून तीच कढई पुन्हा गॅसवरती ठेवली आणि गॅस चालू केलेला आहे। कढईमध्ये साधारण पळीने सांगायचं झालं तर 1 पळी तेल घालायचं आहे आणि मीडियम साईजचा चमचा सांगायचं झालं तर 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। मोहरी अशी हलकी तडतडल्यानंतरच मग जिरे टाका। आता जिरे मोहरी दोघं सुद्धा तडतडू द्यायचे आहे आणि त्यानंतर मग घेतलेली कढीपत्त्याची पाने टाकायची आहे। पाने अशी थोडी फ्राय होऊ द्यायची आहे आणि लगेचच मग मिरची टाकायची आहे। मिरची सुद्धा काही सेकंदसाठी परतून घेतलेली आहे। मिरची अशी थोडी परतून झाली का आता
बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा साईडला करते मी आणि यामध्ये शेंगदाणे टाकते। शेंगदाणे असे लाल करून घ्यायचे आहे किंवा सुरुवातीला सुद्धा तेलामध्ये शेंगदाणे तळून प्लेटमध्ये काढून घ्या आणि मग नंतर अशा प्रकारे हे साहित्य भाजून घ्या। आता कांदा शेंगदाणे लाल झाल्यानंतर कांदा सुद्धा त्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि कांदा असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। खूप असं जास्त ब्राऊन सुद्धा करायचा नाही। आता हा टोमॅटो टाकायचा आहे। तर यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आहे म्हणजे पाणी सुटत नाही शेवयांना आणि उपमा हा चिकटसर होत नाही। बिया काढून घेतलेला टोमॅटो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे। टोमॅटो सुद्धा असा अर्धवट मऊ झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकली। सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतरच मग शिजवून ठेवलेल्या आणि गार झालेल्या शेवया टाकायच्या आहे। गार झाल्यानंतरच टाका आणि अशा डायरेक्टली टाकायच्या नाही, तर अशा प्रकारे हाताने मोकळ्या करून मग टाकायचे आहे। पहा, याच पद्धतीने सगळ्या शेवया कढईमध्ये टाकायच्या आहे। आता मिक्स करून घेते। गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच मिक्स करून घ्यायचं आहे। या शेवया आधी पूर्णपणे मिक्स करून घेतलेल्या आहे। त्यामध्ये आता या शेवयाच्या उपम्याला मॅगी सारखी छान चव यावी आणि मस्त चविष्ट या शेवयाचा उपमा व्हावा, त्यासाठी यामध्ये मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकायचं आहे। तर असं हे मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकलं आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे। त्यासोबतच कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे। कोथिंबीरची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून मग ती टाकली आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ अगदी कमीच टाकायचं आहे, कारण शेवया जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा सुद्धा शेवयांमध्ये मीठ असते, म्हणून अगदी चिमूटभर जरी मीठ टाकलं ना तरी सुद्धा चवीला ह्या शेवया छान लागतात। पहा, अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आपण हा उपमा केलेला आहे। कुठेही चिटकलेला नाही, अगदी मोकळा सडसडीत असा हा उपमा होतो। टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही मुलांच्या हा उपमा बनवून दिला तरी सुद्धा गार झाल्यानंतर सुद्धा चवीला छान लागतो। पहा, दिसायलाही मस्त तेवढा चविष्ट सुद्धा हा उपमा होत असतो। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मग 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने हे प्रमाण घेऊ शकता। घेतलेला रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। रवा जाड असो किंवा बारीक असो, कुठलाही तुम्ही घेऊ शकता। मी बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्ये पाव कप दही घ्यायचं आहे। 1 कप रव्यासाठी पाव कप दही घेतलं आणि अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे। यामध्ये पाणी, दही आणि रवा मिक्सरला फिरून घेऊ। पहा, अगदी स्मूथ बॅटर करायचं आहे। असं मस्त स्मूथ झालेलं आहे। आता हे ओपन करून दाखवते। पहा, थिकनेसही पाहू शकता तुम्ही, इतपत हे घट्टसर आहे। आता हे जे मिश्रण आहे आपल्याला एखादी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। मिश्रण काढलं त्यानंतर चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने हे मिश्रण फेटायचं आहे। या प्रकारे असं फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि आपला जो नाश्त्याची रेसिपी आपण करणार आहोत ती छान अशी मस्त होते। यामध्ये रवा आहे, रवा आपल्याला मुरू द्यायचा आहे म्हणून झाकण ठेवलं आणि 5 मिनिटासाठी राहू देऊ असंच। आता 5 मिनिटं होत आहेत तोपर्यंत ताट घेतलेला आहे आणि ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ। अशा प्रकारे 5 मिनिटं झालेले आहे। मिश्रणावरचं झाकण काढून घेते। पहा, थोडंसं हे घट्टसर झालेलं आहे। या प्रकारे रवा फुलून आलेला आहे। तुम्ही जर का जाड रवा घेतला असेल तर यामध्ये थोडंसं पाणी 1-2 चमचा तुम्ही पाणी टाकू शकता, पण मिश्रण अगदी परफेक्ट आहे। मी यामध्ये आता पाणी वगैरे काही टाकत नाही, थोडंसं मिक्स करून घेतलं। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। साधारण पोहे खाण्याचा चमचाने अर्धा चमचा मीठ टाकलं आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे। त्यासोबतच पोहे खाण्याचे 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। तेलामुळे हा नाश्ता मस्त जाळीदार होतो आणि चवीलाही छान लागतो। सोबतच पाव चमचा जिरे टाकायचे आहे। तर यामध्ये फक्त जिरे टाकून मी असाच हा नाश्ता प्लेन करणार आहे। तुम्हाला हवं वाटल्यास किंवा जास्त पौष्टिक करायचं असेल तर यामध्ये इतरही भाज्या टाकू शकता, जसं गाजर, पत्तागोबी, शिमला मिरची, कोथिंबीर यासारख्या। मिक्स करून घेतलेला आहे। आता हा नाश्ता छान जाळीदार व्हावा त्यासाठी यामध्ये खाण्याचा बेकिंग सोडा किंवा 1 इनोचे साचेट टाकायचे आहे। इनोचे साचेट टाकत असाल तर लेमन फ्लेवरचेच घ्यायचे आहे।
किंवा दह्यामध्ये रवा जर का आपण रात्रीच मिक्स करून ठेवला आणि सकाळी हा नाश्ता करणार असाल तर यामध्ये सोडा किंवा इनो टाकायची गरज भासत नाही. आता इनो छान असा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ. ही जी प्रोसेस आहे आपल्याला अगदी झटपट करायची आहे. खाण्याचा बेकिंग सोडा वापरत असाल तर पाव चमचा वापरू शकता. आता एकाच डायरेक्शनने फेटून घेतलेला आहे. सोबतच गॅसवरती पाणी सुद्धा कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि त्यामध्ये ताट ठेवायचं आहे तेल लावून घेतलेलं आणि लगेचच हे मिश्रण टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटासाठी हा नाश्ता आपण शिजवून घेऊ. 15 मिनिटं झालेली आहे. त्यानंतर झाकण काढून घेते. मोठ्या गॅसवरती 12 ते 15 मिनिटासाठी शिजवून घेतलेला आहे. शिजलेला आहे का म्हणून सुरी टोचून पाहायची. अजिबात सुरीला चिटकत नाही म्हणजे परफेक्ट शिजलेला आहे. जर का चिटकलं तर मग आणखी शिजू द्यायचं आहे. त्यानंतर कढईच्या आतून ताट काढायचं आहे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला चटणी करून घ्यायची आहे. चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली. सोबतच 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे. चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहे. मीडियम चवीच्या मिरच्या आहे. 3 मिरच्या घेतलेल्या आहे. लहान साईजची वाटी आहे. 1 वाटी फुटाण्याची डाळ आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे. पोहे खाण्याच्या चमचाने साधारण 2 ते 3 चमचे एवढी डाळ आणि हे शेंगदाणे आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे आणि 1 चमचा दही टाकायची आहे. म्हणजे आपली चटणी आंबट, गोड, तिखट अशी चवीला लागेल. सोबतच अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे. पहा, ही चटणी तयार झालेली आहे. तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा या चटणीला तडका सुद्धा देऊ शकता. अशी छान लागते. पहा, अगदी झटपट ही चटणी आपण तयार केलेली आहे. तोपर्यंत नाश्ता सुद्धा थंड झालेला आहे. तर पूर्णपणे गार झाल्यानंतरच कट करायचं आहे. गरम असताना अजिबात हे काढायचंही नाही आणि कट सुद्धा करायचं नाही. तर सुरी घेतलेली आहे आणि ट्रायंगल आकारामध्ये हे कट करते. तुम्हाला हवं वाटल्यास चौकोनी सुद्धा तुम्ही कापू शकता. तर मैत्रिणींनो, खरं सांगते ही रेसिपी करायला एवढी सोपी आहे ना. तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा अगदी सहज, अगदी परफेक्ट ही रेसिपी तुम्ही करू शकाल. एकदा कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही ही रेसिपी करून खाल अशी माझी खात्री आहे. अशा प्रकारे सगळं हे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर काढून दाखवते. पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फक्त 10 ते 15 मिनिटामध्ये ही रेसिपी आपली होत असते आणि मस्त जाडीदार आणि दिसायलाही मस्त अशी ही रेसिपी आहे. पहा, अशी सुद्धा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता. तुमचे मुलं जर का अगदी लहान असतील तर या नाश्त्यासोबत टमाटर सॉस सुद्धा तुम्ही देऊ शकता. पहा, अगदी ब्रेडसारखा सॉफ्ट हा नाश्ता होतो. लगेचच दाबला जात आहे. मस्त जाळीदार स्पंजी असा हा लुसलुशीत नाश्ता झालेला आहे. इतरही पीस ताटाच्या आतून काढून घेते. पहा, ताटाला कुठेही चिटकत नाही, अगदी सहज निघतो. पहा, दिसायलाही मस्त दिसत आहे आणि तेवढाच बनवायला सुद्धा हा नाश्ता अतिशय सोपा आहे. आता या नाश्त्याला आणखीनच आपण चविष्ट करू. त्यासाठी गॅसवरती एखादी तवा ठेवायचा आहे. या ठिकाणी पॅन ठेवला आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. थोडंसं जिरं टाकलं आणि अगदी पाव चमचापेक्षाही कमी आपल्याला या ठिकाणी सांबार मसाला टाकायचा आहे. असा पसरट गॅस अगदी कमी आहे आणि हे जे ट्रायंगल आहे ते शेकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे उलटपालट करून मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शेकायचे आहे. पहा, असे पलटून घेऊ. असे जर का तुम्ही मसाले हे ट्रायंगल करून दिले मुलांना तर त्यासोबत टोमॅटो सॉस किंवा चटणी सुद्धा करायची गरज नाही. चवीला अप्रतिम अशी लागणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे. शिवाय झटपट सुद्धा होणारी आहे आणि जास्त तेल सुद्धा लागत नाही. फक्त साधारण पडीभर तेलामध्ये हा संपूर्ण नाश्ता आपण करू शकतो. पहा, अशा प्रकारे हे शेकून घेतलेले आहे. जास्तही जाळायचे नाही, नाहीतर चव बदलू शकते. कढईच्या आतून काढून घेते आणि राहिलेले पीस सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला शेकून घ्यायचे आहे. पहा, हे काढून घेतले. पुन्हा कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकतात. पहा, अतिशय कमी तेलामध्ये हा नाश्ता होतो. थोडंसं जिरं आणि चिमूटभर म्हणजेच आपल्या चवीनुसार या ठिकाणी सांबार मसाला टाकला आणि राहिलेले
हे ट्रायंगल ठेवते आणि आधीप्रमाणेच शेकून घेते। सगळे हे ट्रायंगल शेकून घेतलेले आहे। पहा अशा प्रकारे दिसत आहे, मस्तच ना। पहा किती सॉफ्ट आहे हा नाश्ता। तर या नाश्त्याला तुम्ही नाव काय देणार ते मला नक्कीच कळवा। अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी हा नाश्ता होतो। पुन्हा मी तुम्हाला दाबून दाखवत आहे, पहा। आणि असं नाही का थंड झाल्यानंतर हा कडक होतो किंवा घशात अडकतो, तसं काहीच नाही। गार झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हा नाश्ता चवीला छान लागतो, म्हणजे मुलांच्या डब्यामध्ये द्यायलाही काहीच हरकत नाही। तोडूनही दाखवते, बाहेरच नाही तर आतपर्यंत मस्त अशी जाडी या नाश्त्याला पडत असते। तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पहा, अतिशय चवीला मस्त अशी आहे। तर मंडळी आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑलवरती प्रेस करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। पहा अशा प्रकारे चटणीमध्ये बुडून हे खायचं, चवीला मस्त अशी लागते। बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये ह्या भाजीच्या वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे। कपाच्या प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर अर्धा कप हा रवा आहे। रवा आपल्याला जाड घ्यायचा आहे, जो उपम्यासाठी वापरतो ना त्या रव्याचा मी वापर केलेला आहे। खूप जाड सुद्धा नाही आणि बारीक सुद्धा नाही, असा मीडियम रवा आहे। आता घेतलेल्या रव्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे, म्हणून ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दूध सुद्धा टाकायचं आहे। तर 1 वाटी दूध टाकलेलं आहे आणि हे दुसरी वाटी दूध, म्हणजेच रव्याच्या दुप्पट आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे। तर असा हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवू शकता। कमीत कमी 10 मिनिटाच्या वरती हे झाकून ठेवायचं आहे। दुधामध्ये रवा हा मुरू द्यायचा आहे। आता 10 मिनिटं झालेले आहे। 10 मिनिटानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, गॅस सुद्धा चालू केलेला आहे। गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आपल्याला आणि हे दूध हा रवा पॅनमध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। हे परतत असताना गॅस अगदी कमीच राहू द्यायचा आहे आणि सतत परतवायचं आहे। साधारण 1 मिनिटाच्या आतमध्येच हे असं घट्टसर होते। पहा रवा हा पूर्ण दूध शोषून घेतो आणि छान शिजला सुद्धा जातो। पहा अशा प्रकारे घट्टसर मिश्रण झाल्यानंतर त्यामध्ये तूप टाकायचं आहे। तर जेवढा रवा तेवढं तूप सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा थोडं कमी, म्हणजेच पाऊण वाटी तूप घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे, त्यातलं 2 चमचे तूप या रव्यामध्ये घातलं, मिक्स करून घेते। ही प्रोसेस करत असताना तुम्ही घेतलेली कढई कुठलीही असो, पण गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच हे मिश्रण अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे। छान स्मूथपणा आलेला आहे आणि मस्त असं घट्टसर सुद्धा हे मिश्रण झालेलं आहे। त्यानंतर गॅस बंद करते आणि हे मिश्रण एखादी बाउलमध्ये काढायचं आहे। आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने साखर घ्यायची आहे। घेतलेली साखर कढईमध्ये टाकली आणि त्याच वाटीने पाव वाटी पाणी टाकायचं आहे। अगदी कमी, पाव वाटीपेक्षाही थोडं कमी टाकलं तरीही चालेल। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे आणि ह्या पाण्यामध्ये साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे। साखर वितळत असतानाच त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि मग अशा प्रकारे ही साखर वितळायची आहे। साखर ही पूर्ण वितळून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ती परतवतच राहायची आहे। त्यानंतर हळूहळू साखरेचा रंग बदलतो। पहा अशा प्रकारे कॅरमलाइज साखरेचा आपल्याला करायचा आहे। खूप जास्त डार्क सुद्धा करायचा नाही। तर असा हलका कॉफी रंग आला का त्या स्टेजवरती गॅस अगदी कमी करायचा आहे किंवा काही सेकंदसाठी गॅस बंद करायचा आणि हा जो रवा आपण परतून घेतलेला होता दुधामध्ये टाकून, तो यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। खूप जास्त काटपट कराल तर ह्या रेसिपीची चव कळवट येईल, पण जास्तही डार्क रंगावरती करू नका। पहा संपूर्ण हे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। त्यानंतर मी गॅस चालू केला आणि गॅसची फ्लेम अगदी कमी आहे। कमी गॅसवरती साधारण असा घट्टसर होईपर्यंत, म्हणजे जवळपास 1 मिनिट लागत असतो। पहा अजिबात पॅनला हे चिटकत नाही। त्यानंतर बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता उरलेलं सगळं तूप कढईमध्ये घालायचं आहे। तूप हलकं वितळू द्यायचं आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे। तर या ठिकाणी मी थोडेसे बदाम, काजू आणि चारोळी घेतलेली आहे।
हलकी अशी ब्राऊन होईपर्यंत हे ड्रायफ्रूट परतून घेतलेले आहे। आता त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। गॅस चालू करायचा आहे। मिक्स करत असतानाच त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड टाकायची आहे आणि व्यवस्थित पूर्णपणे हे मिक्स करायचं आहे। तर ही पंजाब साईडची अगदी प्रसिद्ध स्वीट डिश आहे। चवीला अप्रतिम लागते आणि बनवायला सुद्धा सोपी डिश आहे। तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा अगदी परफेक्ट ही रेसिपी करू शकाल। चवीला खरंच खूप माव्यासारखी लागते, फक्त जास्त डार्क रंगावरती कॅरमलाइजची साखर आपल्याला करायची नाही। तुम्ही जर का एक वेळेस ही रेसिपी करून खाल ना, शिरा बनवणे तर विसरूनच जाल। बनवायला सोपी आणि अतिशय चविष्ट अशी अगदी झटपट आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। जेव्हा केव्हा तुम्हाला गोड खावंसं वाटलं किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये ही रेसिपी एक तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। कपाने 1 कप पांढरी ही उडदाची डाळ घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचा आहे। 2 टेबलस्पून तांदूळ टाकते आणि त्याच चमचाने 2 टेबलस्पून आपल्याला मुगाची डाळ टाकायची आहे। अशी हे वड्यामध्ये तांदूळ आणि मुगाची डाळ टाकल्यामुळे वडे छान असे जाळीदार होतात आणि चवीलाही छान लागतात। तुम्ही नक्कीच करून पहा। आता यामध्ये पाणी टाकते आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने हे डाळ आणि तांदूळ धुवून घेऊ। अशा प्रकारे अलगद सोडले आणि यामधले पाणी काढलेलं आहे। 2 पाण्याने हे डाळ तांदूळ धुवून झालेले आहे। डाळ भिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे, डाळच्या दुप्पट तिप्पट, आणि डाळ भिजत ठेवायची आहे। साधारण 5 ते 6 तासासाठी आपल्याला ही डाळ भिजत घालायची आहे। आता 5 ते 6 तास झालेले आहे, डाळ सुद्धा भिजलेली आहे। तर इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीची डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे। त्यामध्ये पाणी टाकते, अलगद हाताने चोळून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे 2 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेते। आता डाळ धुवून झालेली आहे। सोबतच हे असे मीडियम साईजचे 2 टमाटर घेतलेले आहे। टमाटर बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहे आणि चिरलेला टोमॅटो या डाळमध्ये टाकून डाळ शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे। साधारण डाळच्या दुप्पट पाणी टाकलं। तुरीची डाळ आहे, ॲसिडिटी होऊ नये म्हणून यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे। सगळं मिक्स करून आणि कुकरला 2 ते 3 शिट्या करून डाळ मस्त आपल्याला शिजवून घ्यायची आहे। डाळ शिजत आहे तोपर्यंत ही डाळ आपण मिक्सरला वाटून घेऊ। तर 5 तास झालेले आहे, डाळ मस्त भिजलेली आहे। 1 पाण्याने ही डाळ आता धुवून घेते। डाळ धुवून झाल्यानंतर पूर्ण पाणी हे काढायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे। अशी थोडीच टाकायची आहे आणि शक्य तितका कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपल्याला अगदी बारीक अशी दळून घ्यायची आहे मिक्सरला। पहा ह्या प्रकारे पाणी जास्त वापरायचं नाही, असं घट्टसरच हे रवण करायचं आहे। हा डाळ सुद्धा शिजून झालेली आहे। ही डाळ आपल्याला लोणून घ्यायची आहे। रवी किंवा मिक्सरने ही डाळ आपण लोणून घेऊ। पहा अशी छान स्मूथ शिजलेली आहे टमाटर आणि डाळ सुद्धा। डाळ ही लोणून झालेली आहे। आता आपल्याला रसमचा एक छोटासा मसाला करायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे उभा। कांदा टाकला, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 6 ते 7 काळी मिरी, अर्धा चमचा जिरे आणि 1 हिरवी मिरची। आता यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला वाटून घेऊ। आता या ठिकाणी थोडी चिंच घेतलेली आहे। चिंच आपल्याला भिजत घालायची आहे। साधारण 10 ते 15 मिनिटासाठी ही चिंच भिजत घालू। आता गॅसवरती कढई ठेवली। कढईमध्ये 1 मीडियम साईजचा चमचा असतो ना, तेवढं तेल टाकायचं आहे, साधारण 2 पड्या। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकू। जिरे मोहरी तडतडल्यानंतर 2 लाल मिरच्या टाकते। मिरच्या थोड्याशा परतून घेतलेल्या आहे। आता यामध्ये हा जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो मसाला टाकायचा आहे। गॅस आता कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती हा जो मसाला आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे। कांदा आपण कच्चाच घेतलेला होता, सगळा मसाला हा कच्चाच आहे, त्यासाठी मसाला व्यवस्थित असा भाजायचा आहे। मसाला साधारण 1 मिनिटापर्यंत हा परतून घेतलेला आहे। हा मसाला अर्धवट असा भाजून झालेला आहे। आता आपल्या चवीनुसार म्हणजेच या ठिकाणी मी 1 चमचा मिरची पावडर वापरते, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा या ठिकाणी सांबार मसाला घेतलेला आहे, किंवा तुम्ही रसम मसाला येतो मार्केटमध्ये तोही वापरू शकतात, पण सांबार मसाला जरी वापरला तरी चव छान लागते। आणि अगदी चिमूटभर हिंग, एवढे हे सुके मसाले टाकलेले आहे। गॅस अगदी कमी आहे, कमी गॅसवरती परतून घेऊ।
मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी टाकलं. आता मसाले अजिबात जळणार नाही आणि व्यवस्थित छान असे हे भाजले जातील. मसाले हे भाजून झालेले आहे. आता यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ना, ती डाळ टाकायची आहे. गॅसची फ्लेम आत्तापर्यंत कमीच होती. कमी गॅसवरती मसाल्यामध्ये ही जी डाळ आहे ती मिक्स करून घेतली. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी वाढवायची आहे. आता हे गरम पाणी यामध्ये टाकलं. आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. डाळ मिक्स करून घेऊ. आता ही चिंच आपण भिजत घातलेली होती, ही चिंच टाकायची आहे आणि चिंचेचं पाणी सुद्धा टाकायचं आहे. आता कितपत पातळ करायचं आहे, त्यानंतर पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना मात्र उकळतं गरमच पाणी टाका, म्हणजे चवीला छान लागते आणि पटकनही होते. आता हवं तेवढं पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याचा 1 चमचा मीठ टाकलं आणि पहा या ठिकाणी असा लहान गुळाचा खडा घेतलेला आहे. साधारण 2 इंच गुळाचा खडा यामध्ये टाकायचा आहे. थोडंसं आंबट, गोड आणि तिखट अशा चवीची ही रसम चवीला छान लागते. पहा इतपत पातळ आहे. आता मस्त खडखडून उकळी येऊ द्यायची आहे. पहा काय मस्त रंग आलेला आहे. उकळी येत असतानाच त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. अगदी बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर. स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली. आता मस्त उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे. आता उकळी येत आहेत तोपर्यंत आपण वडे सुद्धा काढून घेऊ. पहा हे वड्याचं पीठ आहे. पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे. यामध्ये आपण सोडा, इनो वगैरे काही वापरणार नाही, म्हणून डाळ मस्त अशी फेटायची आहे. डाळ अशी छान फेटली ना, त्यामुळे हे जे वडे आहे छान असे स्पंजी होतात. जोपर्यंत असं हे पांढरं पीठ होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे हे फेटायचं आहे. अगदी परफेक्ट हे पीठ फेटून झालेलं आहे. हे कसं ओळखायचं, तर एखादी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि असं थोडंसं पीठ पाण्यामध्ये टाकून पाहायचं. ह्या प्रकारे पीठ वर तरंगत आहे, म्हणजे अगदी परफेक्ट आपण हे पीठ फेटलेलं आहे. असंच पीठ आपल्याला करायचं आहे. त्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, मिरच्या टाकल्या. थोडीशी कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतलेली ती टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घेऊ. तर या ठिकाणी एक महत्त्वाची टिप्स आहे. जेव्हा आपण वडे तळणार आहोत त्यावेळेसच मीठ टाकायचं आहे. जर का आधीच आपण मीठ टाकून ठेवलं तर मीठ टाकल्यानंतर पाणी सुटते, तर हे पीठ पातळ होऊ शकते. म्हणून पहा आता वडे काढायचे आहे तेव्हाच मीठ टाकलं आणि सगळं हे मिक्स करून घेतलं. असं मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि अशा प्रकारे वडे आपल्याला काढायचे आहे. तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि गरम तेलामध्ये अशा प्रकारे हे वडे आपल्याला काढायचे आहे. जशी आपण भजी काढतो ना, भजीपेक्षा मोठा आकार घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हे वडे गोल गोल सोडायचे आहे. ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार वडे हे टाकायचे आहे. पहा सुरुवातीला जसे आपण वडे कढईमध्ये सोडतो असे थोडे ते चिटकतात, तर अलगद हाताने असे काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मस्त वड्यांना असा सोनेरी रंग येईपर्यंत आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम जास्त मोठीही ठेवायची नाही आणि लहान सुद्धा ठेवायची नाही, तर मीडियम गॅसवरती हे वडे आपल्याला तळायचे आहे. जर का मोठी गॅसची फ्लेम ठेवली तर वडे पटकन हे बाहेरून लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. कमी ठेवली तर वडे हे खूप तेलकट होतील, म्हणून मीडियम गॅस करा. मीडियम गॅसवरती मस्त असा रंग वड्यांना येऊ द्यायचा आहे. पहा छान असा रंग आलेला आहे. मस्त असे परतून परतून हे तळून घेतलेले आहे. आता हे जे वडे आहे तेलाच्या आतून काढून दाखवते. पहा अजिबात हे वडे तेलकट होत नाही, कारण यामध्ये आपण कुठेही सोडा किंवा इनो काही टाकलेलं नाही. आणि अशाच प्रकारे राहिलेल्या डाळीचे सुद्धा वडे आपल्याला काढून घ्यायचे आहे. पहा असा आकारामध्ये काढले ना वड्यांना छान असा गोल आकार येतो. पहा आता अशाच प्रकारे आपल्याला हे जे सगळे वडे आहे ते तळून घ्यायचे आहे. आता वडे तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी तुम्हाला आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी
तुम्हाला येईल। आता पहा हे वडे तळून झालेले आहे, मस्त दिसत आहे। आता हा वडा मी तुम्हाला तोडूनही दाखवते, मस्त स्पंजी झालेले आहे। एक नाही तर सगळेच वडे असे मस्त स्पंजी होतात आणि रंगही छान आलेला आहे। पहा यामध्ये सोडा वगैरे काही न टाकता असं मस्त पीठ हे फेटल्यामुळे असे वडे छान असे स्पंजी होत असतात। आता हे वडे खायचे कसे, तर या ठिकाणी एखादी वाटी घ्यायची आपल्याला किंवा प्लेट वगैरे आणि त्यामध्ये रस्सम टाकायची आहे। ही जी रस्सम आहे ना ही गरमच आहे, गरम गरम मस्त रसम आणि त्यामध्ये गरम गरम वडे टाकल्यानंतर चवीला मस्त अशी ही रेसिपी लागत असते। इडली डोसा पोहे खाऊन कंटाळा येतो ना, त्यावेळेस अशा प्रकारची ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा। तुमच्या घरातील सगळ्यांनाच ही रेसिपी आवडेल अशी माझी खात्री आहे। चवीला अप्रतिम लागते आणि बनवायला सुद्धा सोपी आहे। मोजक्या साहित्यात होणारी ही मस्त चविष्ट अशी ही रेसिपी आहे। पहा अशा प्रकारे हे वडे यावरती ठेवायचे आहे। दिसायला तर छानच दिसते, तेवढीच चवीला ही प्लेट मस्त अशी लागते। मग रवा मी बारीक घेतलेला आहे, या ठिकाणी आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे। पाव वाटी दही घेतलेला आहे। आता भाज्या घ्यायच्या आहे, भाज्यांमध्ये पाहू एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक शिमला मिरची मोठ्या साईजची होती तर अर्धी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। गाजर घेतलेला आहे खिसून अशा प्रकारे साधारण पाव वाटी। त्यानंतर मीडियम साईजचा एक टमाटर सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी बारीक चिरून आणि चवीनुसार म्हणजेच 2 हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहे। तर ह्या वाटीमध्ये अगदी पाव चमचा म्हणजे चिमूटभर खाण्याचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। अगदी थोडंसं आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। यातली एखाद भाजी नसेल तर स्किप करू शकतात किंवा आणखी पत्ता गोबी किंवा कांद्याची पात ॲडिशनल भाज्या तुम्हाला घालायच्या असल्या तर त्याही तुम्ही टाकू शकतात। पुढच्या कृतीकडे सुरुवात करूया। एखादी बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये घेतलेला रवा टाकलेला आहे, दही टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं। आता हा जो रवा आहे या दह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्ण दही ह्या रव्याला असं मस्त हे लागायला हवं, ह्या पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। वाटीला दही चिटकलेलं आहे, थोडं सुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून त्याच वाटीमध्ये पाणी घेतलं आणि पाणी टाकायचं आहे। पाणी आपल्याला एकदम जास्त टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे। कितपत पाणी लागणार आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पाणी टाकत घ्यायचं आहे आणि असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणखी त्यामध्ये थोडं पाणी घालते। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घातलं ना तर हे व्यवस्थित असं मिक्स होते, यामध्ये गोठळ्या सुद्धा होत नाही, एकदम स्मूथ असं झालेलं आहे। पाहू शकता तुम्ही इतपत हे पातळसर झालेलं आहे। तर मंडळी आता ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहे। भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी अधिक तुम्ही करू शकतात किंवा मी आधी सांगितल्याप्रमाणे एखाद भाजी नसेल तर नका घालू किंवा आणखी ॲडिशनल भाज्या तुम्हाला यामध्ये टाकायच्या असल्या तर त्याही तुम्ही टाकू शकतात। घेतलेल्या सगळ्या भाज्या टाकलेल्या आहे, त्यानंतर मिक्स करून घेऊ। मिक्स करून झालेला आहे, पण हे जे बॅटर आहे ना थोडंसं घट्टसर वाटत आहे म्हणून पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते। ह्या प्रकारे मिक्स करून घेते। खूप असं आपल्याला हे पातळसर सुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्टसर सुद्धा राहू द्यायचं नाही। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी राहू द्यायचं आहे। वेळ नसेल तर 5 मिनिटं जरी ठेवलं तरी काही हरकत नाही। आता साधारण 10 मिनिटं झालेले आहे, त्यानंतर हे मिश्रण आपण पाहत आहोत मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये खाण्याचा जो बेकिंग सोडा आपण घेतलेला आहे तो टाकायचा आहे, जास्तही नाही। पाहू शकता या ठिकाणी पाव चमचा बेकिंग सोडा घेतला, त्यातला अर्धा टाकला आणि अर्धा राहू दिलेला आहे। जास्तही सोड्याचा आपल्याला वापर करायचा नाही। सोडा किंवा इनो सॅचेट्सही तुम्ही वापरू शकता। सोडा घातल्यानंतर मिक्स करून घेते। अशा पद्धतीचं हे बॅटर झालेलं आहे। आता गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचा आहे। गॅस चालू करते। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच हा उत्तप्पा आपल्याला करायचा आहे। अशा प्रकारचा पॅन किंवा तवाही तुम्ही घेऊ शकतात। त्यामध्ये अगदी पाव चमचा तेल घातलं, तेल पूर्णपणे पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर हा जो तवा आहे गरम होऊ द्यायचा आहे। आता हे असं पडीवर मिश्रण घेतलं, थोडंसं वरती घेतलेलं आहे। ज्या साईजचं आपल्याला करायचं आहे त्यानुसार मिश्रण टाकायचं आहे। थोडंसं लहान किंवा मोठा करायचं असेल तर एक पडीच्या वरती थोडंसं हे बॅटर घ्या, लहान करायचं असेल तर एक पडीचा घ्या।
जास्तही पातळसर आपल्याला पसरवायचं नाही, तर असं थोडंसं जाड हे पसरून घेतलेलं आहे. झाकण ठेवू आणि 2 मिनिटं गॅसची फ्लेम अगदी कमी आहे, कमी गॅसवरती शेकू द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. असा फुलून आलेला आहे, त्यानंतर रंगही बदललेला आहे, पलटून घेतलेला आहे. खालची बाजूही तुम्ही पाहू शकतात मस्त अशी शेकली गेलेली आहे. आता हा उत्तप्पा मस्त क्रिस्पी व्हावा त्यासाठी थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे. साधारण अर्धा चमचा तेल टाकलं, अगदी थोडंच टाकायचं आहे. सगळ्या बाजूंनी असं पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 1.5 ते 2 मिनिटांसाठी पुन्हा गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच शेकून घ्यायचा आहे. मस्त असा उत्तप्पा हा फुलून आलेला आहे. छान असं आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिला उत्तप्पा आपला तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आणखी दुसरा सुद्धा उत्तप्पा मी तुम्हाला बनवून दाखवते. थोडंसं तेल टाकलं, पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बॅटर टाकायचं आहे. जर का थोडासा लहान करायचा असेल तर 1 पडी मिश्रण घ्या आणि 1 पडी मिश्रण असं थोडंसं पसरून घ्या या प्रकारे. तर या ठिकाणी आपण 1 वाटी रवा वापरलेला होता म्हणून साधारण 1 वाटी या ठिकाणी आपल्याला पाणी लागत असतं. झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटं शेकू दिलेला आहे. मस्त फुलून आलेला आहे आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच. पुन्हा पलटून घ्यायचं आहे. रंगही किती छान दिसत आहे. तर आता जर का तुम्हाला जास्त तेला तुपाचे हे उत्तप्पे नकोय तर न घालता सुद्धा तुम्ही हे उत्तप्पे करू शकता किंवा अगदी थोडंसं लावू शकता. आणि अशाच प्रकारे संपूर्ण पिठाचे म्हणजे संपूर्ण हे मिश्रणाचे उत्तप्पे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. दुसरा सुद्धा उत्तप्पा आपला मस्त असा झालेला आहे. तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे किंवा मुलांच्याही टिफिनमध्ये अशा पद्धतीचे उत्तप्पे बनवून आपण देऊ शकतो. छोट्या मोठ्या भुकेसाठी अतिशय फास्ट आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे सॉफ्ट आपले हे उत्तप्पे तयार झालेले आहे. ती वाटी असते ना ती वाटी घेतलेली आहे या ठिकाणी आणि त्या वाटीने मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 2 वाटी पाणी टाकते. 1 वाटी आधी टाकलेली आहे आणि ही दुसरी वाटी पाणी. 2 वाट्या पाणी टाकलं. आता घ्यायचं आहे आपल्याला पोहे खाण्याचा चम्मच आणि त्या चमच्याने अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड घालायचं आहे, म्हणजेच लिंबू सत्व सुद्धा म्हटलं जातं याला. त्यानंतर साखर घ्यायची आहे. त्याच पोहे खाण्याच्या चम्मचने, तुम्ही चम्मचची साईजही पाहू शकता, त्या चम्मचने 4 चम्मच साखर टाकायची आहे. 3 चम्मच साखर टाकली आणि हा 4था चम्मच. खूप असा गच्च सुद्धा भरायचा नाही, तर अशा प्रकारे भरून साखर टाकली. त्यानंतर तेल घ्यायचं आहे आणि त्याच पोहे खाण्याच्या चम्मचने 4 चम्मच आपण साखर घातली म्हणून 4 चम्मचच आपल्याला तेल घालायचं आहे. या प्रकारे 3 चम्मच टाकलं आणि हा 4था चम्मच. 4 चम्मच तेल घालून झालं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 सपाट चम्मच इतपत मीठ टाकायचं. आता झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला साधारण 1 मिनिटापर्यंत फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा रंग बदललेला आहे पाणी आणि तेलामुळे. तुम्ही पाहू शकतात असे फिरवून घेतल्यामुळे ढोकळा मस्त सॉफ्ट होतो. आता ढोकळ्याला छान असा रंग येण्यासाठी यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. हळद अगदी कमीच टाका, नाहीतर तुम्ही फ्रूट खाण्याच्या रंगाचाही वापर करू शकता. त्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी घातलेलं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच वाटीने बेसन पीठ घ्यायचं आहे. पण बेसन पीठ घेताना असं घट्ट दाबून घ्यायचं आहे. दाबून घेतलेलं बेसन पीठ चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणून चाळणीमध्ये बेसन पीठ टाकलं आणि चाळून घ्यायचं आहे. बेसन पिठामध्ये काही गुठळ्या वगैरे असतात ते आपल्याला पूर्ण ह्या काढायच्या आहे, म्हणजे चाळल्यानंतरच ते बेसन अगदी स्मूथ असं होते. 1 वाटी बेसन पीठ हे चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरी वाटी सुद्धा बेसन पीठ घ्यायचं आहे. दुसरी वाटी सुद्धा अशा प्रकारे दाबूनच घ्यायची आहे घट्ट, म्हणजे जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट होतं. हे बेसन पीठ सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बेसन पीठ घेताना खूप असं बारीकच घ्यायचं आहे आपल्याला, असं जाडसर वगैरे घेऊ नका. रेडीमेड बेसन पीठ घेतलं तर अतिच उत्तम. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे 2 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे. हा जो खमंग ढोकळा आहे ना अगदी झटपट होतो, जास्त भांड्यांचा राडाही होत नाही आणि काही नाही, बनवायला सुद्धा अतिशय सोपं आहे. झाकण लावते आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत फिरून घेतलेला आहे. ते पाहू शकतात एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. हाताने फेटत बसायची काही गरज नाही, अर्ध्या मिनिटातच आपलं हे काम होत असते. तर आता खमंग ढोकळ्याच्या या पिठाची तुम्ही थिकनेसही पाहू शकता. इतपत हे पातळसर असायला हवं, जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही. असं हे झाल्यानंतर
ताट घेतलेलं आहे. ज्या ताटामध्ये आपल्याला खमंग ढोकळा करायचा आहे ते ताट घ्यायचं आणि त्याला थोडंसं तेल हे लावून घ्यायचं आहे. हाताने लावून घ्या किंवा ब्रशनेही तुम्ही लावून शकता हे तेल. ताटाला तेल लावण्याच्या आधीच गॅसवरती स्टीमर ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाण्याला उकळी येत आहे. मध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावरती असं हे ताट ठेवायचं आहे तेल लावलेलं. आता या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये इनो घालते म्हणून लेमन फ्लेवरचं एक इनोचं सॅचेट घेतलेलं आहे आणि इनो टाकलेला आहे एक सॅचेट. मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात वेगळ्या भांड्यातही मिश्रण काढायची गरज नाही किंवा हातानेही फेटायची काही गरज नाही. चमच्याने मिक्स करून घेते. आधीचा रंगही तुम्ही पाहू शकतात मिश्रणाचा आणि आत्ता सुद्धा पाहू शकतात बेसनाचा. पीठ छान असं फुलून आलेलं आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये जे ताट ठेवून घेतलेलं आहे ना स्टँडवरती, त्यावरती हे पीठ टाकायचं आहे मिश्रण. मिक्सरच्या भांड्याला काही मिश्रण हे चिटकते तर असं थोडंसं हाताने काढून घेऊ किंवा चमच्यानेही काढून घेऊ शकता. लगेचच त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. मोठ्या फ्लेमवरती साधारण 15 ते 16 मिनिटांसाठी असंच हे राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला आता ढोकळा दाखवते. साधारण 16 मिनिटं झालेले आहे. सुरी किंवा चम्मच अशा प्रकारे टोचून पाहायचं. अगदी क्लीन निघालेला आहे. चमच्याला थोडा सुद्धा हा ढोकळा चिटकलेला नाही म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट असा झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात मी जवळूनही दाखवते. मस्त अशी जाडी दिसत आहे ढोकळ्याला. आता ढोकळा हा थंड होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला फोडणी तयार करायची आहे. फोडणी तयार करण्यासाठी तडका पॅन हा गॅसवरती ठेवला आणि यामध्ये साधारण पोहे खाण्याचे 2 चम्मच इतपत तेल टाकलं. अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी अशी थोडी तडतडली का चवीनुसार मिरची घालायची आहे. तर या ठिकाणी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. आपल्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही मिरच्या आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, त्यासोबतच अगदी चिमूटभर हिंग टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोड्या वेळासाठी मी बंद केला कारण तेल छान असे तापलेलं होतं आणि गॅस चालू असेल तर अगदी कमीच ठेवायचं आहे. फोडणी छान अशी ही झालेली आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि अशी ही फोडणी या खमंग ढोकळ्यावरती टाकायची आहे. तर या फोडणीमध्ये पाणी टाकलेलं नाही. जर का आपण पाणी टाकलं तर बराच वेळा अनुभव घेतला असेल कढीपत्त्याचा रंग हा असा हिरवा दिसत नाही, रंग बदलतो. त्यासोबतच मिरची घालतो त्यामध्ये, तर मिरचीमुळे पाण्याचा रंग थोडासा लालसर होतो आणि ते पाणी जर का आपण खमंग ढोकळ्यावरती घातलं तर खमंग ढोकळ्याचा रंगही थोडासा बदलतो. आपल्याला अगदी हॉटेलप्रमाणेच हा दिसायलाही आणि चवीलाही खमंग ढोकळा करायचा आहे म्हणून हॉटेलमध्ये अशा प्रकारे पाणी हे फोडणीचं टाकत नसतात. तर कसं टाकलं जाते ते मी तुम्हाला सांगते. अशी फोडणी ही पसरून घेतलेली आहे. त्यानंतर एक बाउल घेतलं आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. आता तुम्ही बनवलेला खमंग ढोकळा हा कितपत आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आहे आणि विरघळून घ्यायची आहे. पिठी साखर असेल तीही तुम्ही घालू शकता, नसेल तर अशी घातली तर काही जास्त वेळ लागत नाही, लगेचच ती विरघळते. तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये सुद्धा ही साखर मिक्स करून ते गार होऊ देऊ शकता किंवा घरातील नॉर्मल पाण्यामध्ये साखरही विरघळून घेऊ शकता. कारण आपल्याला हे गार पाणीच टाकायचं आहे म्हणजेच नॉर्मल पाणी. आता हा खमंग ढोकळा कट करून घेते फोडणी दिल्यानंतर. ज्या साईजमध्ये तुम्हाला ढोकळ्याचे पीसेस हवे त्या साईजमध्ये लहान किंवा मोठ्या साईजमध्येही कट करायचे आहे. ढोकळा हा कट करून घेते. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ थोडासुद्धा कुठेतरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. ढोकळ्याची कटिंग करून झालेली आहे. त्यानंतर हा ढोकळा मी तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही पाहू शकतात किती मस्त असा हा फुलून आलेला आहे ढोकळा आणि दाबूनही दाखवते. मस्त असा स्पंजी हा खमंग ढोकळा झालेला आहे. रंगही किती मस्त असा दिसत आहे. छान अशी जाळीही पडलेली आहे. अगदी स्पंज प्रमाणेच लगेच हा ढोकळा दाबला जात आहे. एकच नाही तर सगळेच असे हे पीस मस्त झालेले आहे. बाकीचेही खमंग ढोकळे मी तुम्हाला काढून दाखवते.
जसा हॉटेलचा खमंग ढोकळा असतो ना, मस्त असा जाडीदार आणि मोठे मोठे, तशाच प्रकारचा हा खमंग ढोकळा झालेला आहे. खमंग ढोकळा अगदी परफेक्ट येण्यासाठी जे रेडीमेड सम्राट म्हणा किंवा हिरा म्हणा हे बेसन पीठ येतं ना, त्या बेसन पिठाचा वापर करा, म्हणजे ढोकळा छान येतो. आणि घरी दळलेलं असेल तर बारीकच दळून घ्या. दळताना मात्र लहान गिरणीवरती दळा, म्हणजे त्यामध्ये गव्हाचं किंवा ज्वारीचं हे जे पीठ असतं ना गिरणीमध्ये अडकलेलं, ते यायला नको, म्हणजे ढोकळा असा नक्कीच होईल. आता यामध्ये पाणी कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगते. अशी ही फोडणी द्यायची. आपण जेव्हा हा खमंग ढोकळा घरात बनवतो तर घरात सगळे व्यक्ती खाणारे नसतातच. एक केव्हा येतं तर दुसरी व्यक्ती केव्हा येते. तर अशा वेळेस सगळ्या खमंग ढोकळ्यावरती आपल्याला पाणी टाकायचं नाही. तर जेवढे आपल्याला हे ढोकळे खायचे आहे लगेचच, तेवढे हे पीस प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि त्या प्लेटमध्येच पाणी टाकायचं आहे, जे आपण गोड केलेलं आहे ते. आणि बाकीचे हे जे ढोकळे आहे ना तसेच राहू द्यायचे आहे. जेव्हाही ज्या व्यक्तीला खमंग ढोकळे खायचे आहे त्यावेळेस मग पाणी टाकू द्यावरती. आता या प्लेटमध्ये मी हे 5 खमंग ढोकळे ठेवले. आता हे गोड केलेलं पाणी अशा प्रकारे खमंग ढोकळ्यावरती टाकायचं आहे आणि मग खायचं आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना जसा ज्युसिली स्पंजी खमंग ढोकळा, तशाच पद्धतीचा हा खमंग ढोकळा होत असतो. यासोबत तुम्ही चटणीही खाऊ शकतात किंवा नसेल चटणी तरी सुद्धा अशी मस्त हे खमंग ढोकळे लागतात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. कुठेही बिघडण्यासारखं या रेसिपीमध्ये काही नाही. पहिल्यांदा जरी तुम्ही हे खमंग ढोकळे बनवत असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट असे हे ढोकळे होतील. अतिशय सोप्या पद्धतीने मस्त जाळीदार आणि रसरशीत असे हे खमंग ढोकळे झालेले आहे. हा गड्डा घेतलेला आहे. यालाच पत्ता गोबी सुद्धा म्हटलं जाते. मोठ्या साईजचा म्हणजे वजनी सांगायचं झालं तर साधारण 500 ग्रॅमचा हा गड्डा आहे. 5 ते 6 लोकांना पुरतील एवढ्या प्रमाणामध्ये आपण ही मंचुरियनची रेसिपी करणार आहोत. म्हणून या ठिकाणी असा हा गड्डा घेतलेला आहे. गड्डा आधी स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर चिरायचा आहे. अशा प्रकारे मधोमध गड्ड्याचे 2 काप केले. आतमध्ये कीड असू नये यासाठी खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर परात घेतली आणि खिसणी ठेवून खिसून घ्यायचं आहे. किंवा खिसायचा नसेल खिसणीवरती तर चॉपरमध्ये सुद्धा तुम्ही हे चॉप करून घेऊ शकता. बारीक आधी चिरून घ्यायची आणि मग चॉपरमध्ये छान अशी एकसारखी ही बारीक होते पत्तागोबी. आता घेतलेला पत्तागोबीचा जो गड्डा आहे तो संपूर्ण अशा प्रकारे मी खिसून घेते. पहा, या ठिकाणी सगळा गड्डा हा खिसून झालेला आहे. अशा प्रकारे पत्तागोबीला स्वतःच पाणी असते. पहा, असा हा ओलसर असतो. असं दाबलं का यामधून पाणी निघत आहे. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही वरतून. तर आता यामध्ये आपल्याला काही साहित्य टाकायचे आहे. तर मी अंदाजानेच टाकते, पण नवीन शिकाऊ ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना अंदाज कळत नसेल त्यांच्यासाठी मोजून दाखवते. घरातील अशी ही मीडियम साईजची वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने अशा प्रकारे हा खीस आपल्याला मोजून घ्यायचा आहे. असं दाबून भरलेला आहे. पहा, 5 वाटी या ठिकाणी खीस भरलेला आहे. आता या 5 वाटीच्या अंदाजाने आपल्याला यामध्ये साहित्य टाकायचं आहे. खीस आधी मोकळा करून घेते. आता सर्वात आधी यामध्ये हळद टाकू. जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो ना, त्या चमचाने पाव चमचा हळद टाकली. पोहे खाण्याच्या चमचाने 1 चमचा मिरची पावडर वापरते. तर आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे. मीडियम चवीची ही मिरची पावडर असल्यामुळे 1 चमचा वापरलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा मीठ घेतलं आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. आता या ठिकाणी हा बीट घेतलेला आहे. बीट स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. त्यानंतर बीटची साल आपल्याला काढायची आहे आणि बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये असे वाटून घ्यायचे आहे, पाणी न टाकता. त्यानंतर ह्या वाटणातील ज्यूस आपल्याला काढायचा आहे. पहा, साधारण 2 ते 3 चमच एवढा हा रस निघालेला आहे बीटचा. बीटचा रस यामध्ये टाकला. त्यानंतर ह्या वाटीमध्ये 2 चमचे पोहे खाण्याचे सोया सॉस घ्यायचा आहे. मार्केटमध्ये जे हातगाडीवरचे मंचुरियन बनवतात ना, त्यामध्ये सुद्धा सोया सॉस हा वापरला जातो. आपण या ठिकाणी कुठेही खाण्याचा फ्रूट रंग वापरलेला नाही. बाहेर मात्र यामध्ये रंग मिक्स केला जातो. म्हणूनच आपण या ठिकाणी बीटचा ज्यूस घेतलेला आहे. आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे. पहा, अशा प्रकारे. त्यानंतर ह्याच वाटीने 5 वाटी गड्ड्याचा खीस होता म्हणून 1 वाटी कॉर्नफ्लॉवर यामध्ये टाकलेला आहे. त्यासोबतच अर्धी वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे मस्त असे कुरकुरीत होतात. कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे नसेल तर अरारोटची पावडर सुद्धा वापरू शकता किंवा 1 वाटी पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि ते पीठ सुद्धा वापरू शकता. आता मैदा आणि कॉर्नफ्लॉवर सगळे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
पाणी अजिबात वापरायचं नाही, कारण पत्तागोबीमध्येच पाणी असते, त्यामुळे यामध्ये पाणी वगैरे टाकायची काही गरज भासत नाही. पहा, असं सगळं हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आणखीनच छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये मी अर्धी वाटी पोहे घेतले. पोहे मिक्सरमध्ये असे दळून घेतलेले आहे आणि ती पोह्यांची पावडर सुद्धा यामध्ये टाकते आणि मिक्स करून घेते. पहा, आता हे जे पीठ आहे मंचुरियन करण्यासाठी तयार झालेलं आहे. सोबतच गॅसवरती तेल सुद्धा तापायला ठेवलेलं आहे आणि तेल मस्त असं कडकडीत गरम आहे आणि गरम तेलामध्ये अशा प्रकारे आपल्याला मंचुरियन हे सोडायचे आहे. जशी आपण भजी तळतो ना, भजींसारखीच फक्त थोडा मोठा आकार घ्यायचा आहे. पहा, या प्रकारे ही पद्धत दाखवते. आणखी मी तुम्हाला दुसरी पद्धत सुद्धा दाखवणार आहे मंचुरियन तळण्याची. पहा, आपण जेव्हा बाहेर जातो ना, मंचुरियन वगैरे खातो, तर हातगाडीवरती सुद्धा जे लोक तळतात ना, अशाच प्रकारे मंचुरियन तळत असतात. मोठा गोळा घ्यायचा आणि असे लहान लहान गोळे करायचे आहे. ज्या साईजची तुमची कढई असेल त्या साईजनुसार यामध्ये मंचुरियन टाकायचे आहे. गॅसची फ्लेम मोठीच होती, अजिबात कमी करायची नाही. असं थोडेसे परतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करू शकता आणि मीडियम गॅसवरती मस्त असा कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहे. लहान अजिबात करायची नाही, मोठ्या ते मीडियम गॅसवरती हे मंचुरियन आपल्याला तळायचे आहे. पहा, मस्त रंग आलेला आहे आणि आधी खूप असे बुडबुडे निघत होते. आता हे जे बुडबुडे आहेत ते निघणे सुद्धा कमी झालेले आहे आणि मंचुरियन सुद्धा मस्त असे बाहेरून कुरकुरीत दिसत आहे. मीडियम गॅसवरती मस्त असा कुरकुरीतपणा येईपर्यंत हे मंचुरियन तळून घेतलेले आहे. त्यानंतर तेलाच्या बाहेर काढायचे आहे. अशा प्रकारे तेल निथळून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात तेलकट सुद्धा हे होत नाही. एखादी जाळीवरती टाका किंवा टिश्यू पेपरवरती टाका. आता टिश्यू पेपरवरती मंचुरियन टाकते, तर आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. पहा, असं हे पीठ घ्यायचं आहे आणि गोलाकारामध्ये करायचं आहे. असे छोटे छोटे बॉल करायचे आहे. त्यानंतर हे जे बॉल आहे आपल्याला तळून घ्यायचे आहे. आधी जसे आपण मंचुरियन तळून घेतले ना गरम तेलामध्ये, तशाच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला तळायचे आहे. असे बॉल जरी केले ना पटपट होतात, किंवा आधी तुम्ही करून ठेवा आणि मग तळून घ्या. जर का तुम्ही स्वयंपाकात नवीन असाल, पटपट तुम्हाला जमत नसेल, तर मग आधीच करून ठेवा असे बॉल, म्हणजे भराभर ते तळले जातात. पहा, कढईमध्ये जेवढे मायतील तेलामध्ये त्यानुसार हे बॉल टाकायचे आहे आणि मस्त आधीप्रमाणेच तळून घेऊ. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे. मोजक्या साहित्यात होते आणि शिवाय घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात सुद्धा आपण ही रेसिपी करून घेऊ शकता. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही मस्त रेसिपी आहे. तुम्ही एक वेळेस जर का कराल ना, पत्तागोबी न खाणारे सुद्धा आठवड्यातून 4 ते 5 वेळा नक्कीच आवडीने खातील. पहा, आधीप्रमाणेच हे सुद्धा मंचुरियन आपण तळून घेतलेले आहे. रंग काय मस्त आलेला आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवलेली आहे. आधीच्या पद्धतीनुसार किंवा ह्या पद्धतीनुसार तुम्ही हे मंचुरियन करू शकता. अशाच प्रकारे मी मंचुरियन हे करून घेतलेले आहे सगळे. आता सगळे मंचुरियन हे तळून झालेले आहे. आता तुम्हाला आवाजही ऐकवते, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल का मंचुरियन हे किती मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहे. पहा, असे हे प्लेटमध्ये टाकले का मस्त असा कुरकुरीत आवाज येत आहे. तर आपण ही ड्राय मंचुरियनची रेसिपी केलेली आहे. तर हे मंचुरियन टोमॅटो सॉस सोबत आपण खाऊ शकता. चवीला छान लागतात. पहा, किती मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहे. आतपर्यंत मस्त तळले जातात हे मंचुरियन. पहा, जवळूनही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे दिसत असतात. आहे ना अतिशय सोपी पद्धत बनवण्याची. आता एक तुम्हाला तोडूनही दाखवते. पहा, आतपर्यंत तळला गेलेला आहे, असं नाही की कच्चा आहे. तुम्ही नक्कीच करून पहा, तुमच्या घरातील सगळ्यांनाच ही रेसिपी आवडेल. तर मंडळी, 1 कप भरून तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तांदूळ घेऊन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी बुडवून 2 तासासाठी भिजत घाला. जास्त वेळ असेल ओव्हरनाईट किंवा 3-4 तासासाठी सुद्धा तुम्ही भिजून घेऊ शकतात तांदूळ. आता तांदूळ हा मस्त 2 ते 2.5 तासामध्ये छान भिजलेला आहे. त्यानंतर यातलं पाणी संपूर्ण काढून घेतलं आणि हा भिजलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. त्यामध्ये 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि ज्या कपाने तांदूळ घेतलेला होता ना, त्याच कपाने पाव कप पाणी टाकायचं आहे. पाव कपामधील पाणी अर्ध टाकलं. मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं हे दळून घ्यायचं आहे. तर हे दळण्यासाठी पूर्ण या ठिकाणी पाव कप पाणी वापरलेलं आहे. अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आहे. आता हे दळून घेतलेलं तांदूळाचं मिश्रण एखादी बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे
या साईजचा मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे। बटाट्याची साल काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। असा मीडियम साईजचा बटाटा आहे। त्यानंतर खिसणीवरती हा बटाटा खिसून घेतला आणि खिसल्यानंतर 2 ते 3 पाण्याने हा खिस सुद्धा धुवून घेतला स्वच्छ। त्यानंतर पाणी पूर्ण हे निथळून घेतलेला आहे। असा पांढरा शुभ्र मोकळा मोकळा हा खिस झालेला आहे। आता हा जो खिस आहे या तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकू। यामध्ये अजिबात आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही। जर का पाणी राहू दिलं तर हे मिश्रण कदाचित पातळसर होऊ शकते, मग पूर्ण पाणी काढूनच घ्या। त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे। एक लहान साईजची शिमला मिरची होती, ती बारीक कट करून घेतली, साधारण अर्धी वाटी। 1 वाटी गाजरचा खीस घेतलेला आहे। एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, साधारण अर्धी वाटी कांदा टाकायचा आहे, किंवा तुम्ही हिरवी कांद्याची पाती घेऊ शकतात। आता या ठिकाणी या तिखट मिरच्या आहे, तर आपल्या चवीनुसार मिरची टाकायची आहे। 2 मिरच्या बारीक चिरून त्या टाकलेल्या आहे। अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। त्यानंतर फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घालायची आहे। आता सगळं हे मिक्स करून घेऊ। तर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकतात, किंवा मी जे भाजींचं प्रमाण दाखवलेलं आहे ते थोडं कमी अधिकही करू शकतात, किंवा यामध्ये जसं की पत्तागोबी, आता फ्रेश ताजे वटाणे येतात, वटाणे असे थोडेसे क्रश करून तेही तुम्ही यामध्ये टाकू शकतात, किंवा थोडे शेंगदाणे असे थोडेसे जाडसर कुटून तेही तुम्ही यामध्ये घालू शकतात, म्हणजे खाताना मस्त कुरकुरीत लागतात। तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडासा बदल तुम्ही करू शकतात। आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे। थोडंसं घट्टसर हे बॅटर वाटत आहे, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकू आणि सगळं हे बॅटर काढून घेऊ, म्हणजे कुठेही तांदूळाचं जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं तेही वाया जाणार नाही। हे पाणी सुद्धा या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एक वेळेस मिक्स करून घेऊ। जास्त पातळसर सुद्धा हे करायचं नाही आणि जास्त हे घट्टसर सुद्धा नाही, तर या प्रकारेच मिश्रण आपल्याला हवंय। पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर पाव चमच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा वापरतो ना तोच सोडा वापरायचा आहे। सोडा वापरायचा नसेल तर इनो सुद्धा वापरू शकतात, किंवा इनो सोडा न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकतात। सोडा आपल्याला सगळ्या शेवटी वापरायचा आहे। जेव्हा आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे ना त्याच्या आधी पाव चमचा सोडा टाकला आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं, म्हणजे सोडा छान असा ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे। हे बॅटरही तुम्ही पाहू शकता, इतपतच ठीक ठेवायचं आहे। त्यानंतर गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे। पोहे खाण्याचा चमच असतो ना त्यापेक्षाही अर्धा चमच तेल टाकलं आणि तेल ब्रशनं असं पूर्ण साईडला आपल्याला पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅस चालू करते आणि तवा असा हा तापल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे। जसं आपण डोसा पसरून घेतो ना त्या पद्धतीनेच पसरवायचं आहे, पण डोसा हा आपण खूप पातळसर करतो, तर जास्त जाड सुद्धा हे आपल्याला पसरवायचं नाही आणि जास्त पातळसर सुद्धा नाही, तर अशी मीडियम साईजची लेयर ही राहू द्यायची आहे। या प्रकारे असं गोलाकारामध्ये उत्तप्प्यासारखं हे पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साधारण 2 ते 2.5 मिनिटांपर्यंत राहू दिलं। झाकण उघडून दाखवते, असा हा रंग बदललेला आहे। त्यानंतर पलटून घेऊ। खालून सुद्धा असा मस्त सोनेरी रंग आलेला आहे, छान असं हे दिसत आहे। पुन्हा यावरती झाकण ठेवू। गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे। कमी फ्लेमवरती पुन्हा 2 मिनिटांपर्यंत शेकून घेऊ। आता हा जो उत्तप्पा आहे दोघं बाजूंनी मस्त असा कुरकुरीत शेकला गेलेला आहे, छान असा रंगही आलेला आहे। त्यानंतर काढून घेऊ। तर असा हा अगदी झटपट पहिला उत्तप्पा तयार झालेला आहे। ह्या प्रकारे अशाच अतिशय सोप्या पद्धतीने मी आणखी तुम्हाला दुसरा उत्तप्पा सुद्धा बनवून दाखवते। पुन्हा अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे, तुम्ही पाहू शकता। यापेक्षा तेल, तूप किंवा बटर यापैकी काही तुम्ही वापरू शकता, तर या ठिकाणी मी तेल वापरत आहे। तेल पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये असं हे मिश्रण टाकून पसरून घ्यायचं आहे। किती सोपी रेसिपी आहे बनवायला, आपण केव्हाही अगदी झटपट आणि कोणीही पटकन ही रेसिपी बनवून घेऊ शकतात। गरमागरम खायला तर हे उत्तप्पे मस्त कुरकुरीत लागतात आणि चविष्टही लागतात। शिवाय यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या आपण घालतो, त्यामुळे पौष्टिकही होतात। मुले जर का अशा आपण त्यांना भाज्या बनवून दिल्या तर खायला नाक मुरडतात, पण अशी जर का आपण एखादी रेसिपीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून त्यांना नाश्ता म्हणून किंवा डब्यामध्ये अशा पद्धतीचा पदार्थ बनवून दिला तर नक्कीच मुलं आवडीने खातात। तर तुम्ही हा सुद्धा उत्तप्पा पाहू शकतात, किती मस्त असा हा फुलून आलेला आहे। तर आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच हा उत्तप्पा सुद्धा आपल्याला शेकून घ्यायचा आहे आणि तशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे राहिलेले उत्तप्पे सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहे। अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे, शिवाय कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये पौष्टिकही ही रेसिपी आहे। तर एवढ्या ह्या मिश्रणामध्ये साधारण 5 ते 6 असे हे मस्त
उत्तप्पे होत असतात। सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट होणारी मस्त अशी पौष्टिक रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच करून पहा। दिसायला किती मस्त दिसत आहे, तेवढे चवीला सुद्धा हे उत्तप्पे मस्त असे लागतात। गरमागरम यासोबत चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खायला तर अतिशय चविष्ट अशी रेसिपी लागत असते। आता हा जो उत्तप्पा आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते। अतिशय सॉफ्ट असा हा उत्तप्पा राहतो, अजिबात चिवट होत नाही। मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये मेजरमेंट कपने घ्या, प्रमाण तुम्ही किंवा वाटीने घ्या। तर मी वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवत आहे। 2 वाटी साखर कढईमध्ये टाकली आणि 3 वाटी पाणी यामध्ये टाकायचं आहे। 1 वाटी, हे दुसरी वाटी पाणी आणि हे तिसरी वाटी पाणी। 2 वाटी साखरसाठी 3 वाटी पाणी टाकलं, त्यामध्ये थोडीशी हिरवी वेलची टाकायची आहे, चवीसाठी थोडी केसर टाकले आणि आता ही कढई गॅसवरती ठेवून साखर आपल्याला ही वितळून घ्यायची आहे, म्हणजे साखरेचा पाक करायचा आहे। पाक म्हणजे आपल्याला एकतारी वगैरे पाक करायचा नाही, तर कसा करायचा आहे ते या ठिकाणी आपण पाहू। साखर ही पूर्णपणे वितळलेली आहे। साखर वितळल्यानंतर साधारण 8 ते 10 मिनिटापर्यंत हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे, म्हणजेच हा पाक। पहा, रंगही बदललेला आहे आणि असं थोडासा घट्टसर झालेला आहे। चमचावरती घ्यायचं, तार वगैरे निघत नाही, तर अशा प्रकारे हातावरती जर का हा पाक घेतला आपण बोटांवरती, जसं तेल लागतं ना रिफाईल तेल, हाताला थोडं चिकट चिकट, त्यानुसार हाताला हा जाणवायला हवा। पहा, असं थोडा घट्टसर झालेला आहे, चिकट चिकट हा लागत आहे। असा हा पाक झाला का गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून हा पॅन आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपल्याला गुलाबजामुनचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। 1 वाटी रवा घ्यायचा आहे। कपाच्या प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर अर्धा कप हा रवा आहे। रवा आपल्याला जाड घ्यायचा आहे, जो उपम्यासाठी वापरतो ना त्या रव्याचा मी वापर केलेला आहे। खूप जाड सुद्धा नाही आणि बारीक सुद्धा नाही, असा मीडियम रवा आहे। आता घेतलेल्या रव्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे, म्हणून ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दूध सुद्धा टाकायचं आहे। तर 1 वाटी दूध टाकलेलं आहे आणि हे दुसरी वाटी दूध, म्हणजेच रव्याच्या दुप्पट आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे। तर असा हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवू शकता। कमीत कमी 10 मिनिटाच्या वरती हे झाकून ठेवायचं आहे। दुधामध्ये रवा हा मुरू द्यायचा आहे। आता 10 मिनिटं झालेले आहे। 10 मिनिटानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, गॅस सुद्धा चालू केलेला आहे। गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आपल्याला आणि हे दूध, हा रवा पॅनमध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। हे परतत असताना गॅस अगदी कमीच राहू द्यायचा आहे आणि सतत परतवायचं आहे। साधारण 1 मिनिटाच्या आतमध्येच हे असं घट्टसर होते। पहा, रवा हा पूर्ण दूध शोषून घेतो आणि छान शिजला सुद्धा जातो। पहा, पण गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच हे मिश्रण अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे। छान स्मूथपणा आलेला आहे आणि मस्त असं घट्टसर सुद्धा हे मिश्रण झालेलं आहे। त्यानंतर गॅस बंद करते आणि हे मिश्रण एखादी बाउलमध्ये काढायचं आहे। आता हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच हाताने मळायचं आहे। अगदी स्मूथ झालेलं आहे, त्यामुळे जास्तही मळायची गरज नाही। पहा, असं थोडंसं मिक्स करून घेतलं, हाताने व्यवस्थित केलेलं आहे। आता या मिश्रणाचे आपल्याला गुलाबजामुन करायचे आहे। त्याआधी हाताला अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। फक्त सुरुवातीलाच तूप लावायची गरज भासते, नंतर तूप लावायचं नाही। ज्या साईजचे तुम्हाला गुलाबजामुन हवे, थोडेसे लहान, मीडियम किंवा मोठे, त्यानुसार हे गुलाबजामुन करायचे आहे। पहा, असा हा मीडियम साईजचा गुलाबजामुन केलेला आहे। यामध्ये आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा मिल्क पावडर काही टाकलेले नाही। अशा प्रकारे मीडियम साईजचे गुलाबजामुन मी करून घेते। आणखी तुम्हाला करून दाखवते। असं हे मिश्रण घ्यायचं आहे आणि हातावरती गोल करायचं आहे। पहा, कुठेही क्रॅक जात नाही किंवा फाटत नाही, तळा जात नाही। अगदी स्मूथ पेढ्यासारखे असे हे गुलाबजामुन वळले जातात। मात्र हे गरम असतानाच वळून घ्यायचे आहे, म्हणजे थोडंसं कोमट असतानाच, हाताला चटका सहन होईल एवढं गरम हे मिश्रण आहे, तसं असतानाच वळून घ्यायचे आहे। पहा, अशाच प्रकारे सगळ्या मिश्रणाचे हे गुलाबजामुन मी करून घेतलेले आहे। तर काही मोठे केलेले आहे, तर काही मीडियम साईजचे केलेले आहे, यानुसार। आता हे गुलाबजामुन आपल्याला तळायचे आहे, म्हणून मी असा हा पॅन ठेवला गॅसवरती, त्यामध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल खूप कडकडीत आपल्याला गरम करायचं नाही गुलाबजामुन तळण्यासाठी। तर पहा, गुलाबजामुन मी तुम्हाला टाकून दाखवत आहे। अगदी हलके असे
बुडबुडे हे निघत आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा कमी ठेवायची आहे. कमी ते मीडियम गॅसवरतीच हे गुलाबजामुन आपल्याला तळायचे आहे आणि तेल सुद्धा कमी तापलेलं असावं. जास्त तापलेल्या तेलामध्ये जर का गुलाबजामुन टाकले तर बाहेरून पटकन लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते. म्हणून असे तळून घ्यायचे आपल्याला. थोड्या वेळाने अगदी अलगद हाताने झाऱ्याने हे पलटून घेते. असे ढवळत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूंनी गुलाबजामुनला एकसारखा असा रंग येईल. शक्यतो नॉनस्टिकच्या पॅन असेल तर नॉनस्टिकच्या पॅनमध्ये हे गुलाबजामुन तळा म्हणजे ते तळाला चिटकणार नाही. जर का स्टील किंवा इतर धातूच्या आपण कढई घेतल्या खोलगट अशा वगैरे गुलाबजामुन तळण्यासाठी तर बुडाशी ते चिटकतात. पहा अशा प्रकारे ढवळून गुलाबजामुनला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कमी ते मीडियम आहे. कमी ते मीडियम गॅसवरतीच मस्त असा रंग येईपर्यंत आणि सतत ढवळत हे गुलाबजामुन मी तळून घेत आहे. पहा कुठेही फुटलेला नाही गुलाबजामुन किंवा क्रॅक पडलेला नाही. मस्त असे गोल गरगरीत हे गुलाबजामुन तळले जात आहे. असा डार्क रंग आलेला आहे गुलाबजामुनला. त्यानंतर झाऱ्यामध्ये काढून घेते. पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे. पहा अजिबात तेलकट सुद्धा हे गुलाबजामुन होत नाहीत. प्लेटमध्ये काढले. पुन्हा राहिलेले गुलाबजामुन सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे तळायचे आहे. पहा तशाच प्रकारे हे सुद्धा गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग सगळे गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहे. पाक हा झाकून ठेवलेला होता त्यामुळे गरमच आहे आणि गरम पाकामध्येच हे रव्याचे गुलाबजामुन आपल्याला टाकायचे आहे. पहा ह्या प्रकारे अशाच प्रकारे सगळे गुलाबजामुन हे पाकामध्ये टाकले आणि मिक्स करून साधारण 15 ते 20 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळासाठी किंवा रात्रभर असेच हे पाकामध्ये गुलाबजामुन आपल्याला मुरत ठेवायचे आहे. पहा जर का अचानक पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही रेसिपी अगदी झटपट करू शकता. साधारण 15 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते. गुलाबजामुन मस्त असा हा मुरलेला आहे. पहा वाटत आहे का लगेचच आपण अगदी झटपट ही गुलाबजामुनची रेसिपी केलेली आहे. रव्यापासून हे गुलाबजामुन तयार झालेले आहे. कुठेही फाटलेला नाही किंवा क्रॅक सुद्धा नाही. मस्त असे रसरशीत हे गुलाबजामुन तयार झालेले आहे. जेवढे दिसायला छान दिसतात ना हे गुलाबजामुन तेवढे चवीला सुद्धा मस्त लागतात. तुम्ही नक्कीच करून पहा. गार्निशिंगसाठी यावरती थोडेसे पिस्त्याचे काप टाकते. पहा यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर काही न घालता मस्त असे स्पंजी हे गुलाबजामुन झालेले आहे. किती मस्त दिसत आहे. मस्त रसरशीत हे गुलाबजामुन होतात. तुम्ही जर का रात्रभर ठेवले तर आणखीनच छान होतात हे गुलाबजामुन. 15 ते 20 मिनिटांमध्येच पहा किती मस्त हे गुलाबजामुन झालेले आहे. मी तुम्हाला कापूनही दाखवते. आतपर्यंत मस्त दाणेदार आणि रसरशीत असे हे गुलाबजामुन होत असतात. तुम्ही नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.